सरकारी वकिलांकडून जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी करण्यात आलेली आहे। कमीत कमी शिक्षा व्हावी असं आसारामच्या वकिलांचं म्हणणं आहे। आसारामचं वय गृहीत धरू नये असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। कोर्टाच्या फैसल्यानंतर आसारामचं कोर्टामध्ये नामस्मरण सुरू झालेलं आहे। जोधपूरच्या विशेष न्यायालयामध्ये हा शिक्षेवरचा युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। आसारामचं वय पाहता त्याचं वय डोळ्यासमोर ठेवून त्याला शिक्षा दिली जावी, कमीत कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवाद आसारामच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। तर आसारामचं वय गृहीत धरू नये असं सरकारी वकिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आता कोर्टाच्या फैसल्यानंतर आसारामचं कोर्टामध्ये नामस्मरण सुरू झालेलं आहे। आताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। सरकारी वकिलांकडून आसारामला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती केली गेलेली आहे। आता काही वेळातच हा निर्णय येईल की आसारामला नेमकी काय शिक्षा होते। या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर आसारामला काय आणि किती शिक्षा होऊ शकते याच्याबद्दल कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आसाराम बापू यांना कमीत कमी 10 वर्षाची तरी शिक्षा होईल आणि ज्या पद्धतीने त्यांनी गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे त्यासाठी सगळी आपली सत्ता, संपत्ती आणि आपली ताकद वापरलेली आहे। त्या अनुषंगाने खरं तर त्यांना मदत करणारे आणि त्यांना सपोर्ट करणारे अनेक जण याच्यात आरोपी असायला हवे होते, परंतु आसाराम बापूंवर ही केस लागली आणि काही निवडक लोकांवर ही केस लावण्यात आली। आता न्यायालयाने त्यांना दोषी धरलेलं असल्यामुळे अशी अपेक्षा आहे की त्यांना कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा होईल।